ज्या पद्धतीने मिलिंद पाटील साहेब असतील किंवा राणे बुद्ध असतील यांनी सांगितलं की सावध तो सुखी, ही खरी बाब आहे. कारण आपण जर पाहिलं तर जो शेतकरी काही प्रयोग करायला तयार आहे, अर्थात ते सावधानतेनं करायचं त्याचा विचार आहे, तो आता यशस्वी होत चाललेला आहे. मिलिंद पाटील साहेब किंवा राणे सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आता पारंपरिक शेती किंवा एकच एक पीक हे होणार नाही, तर सातत्यानं आपल्याला नवीनचा काही ध्यास घ्यावा लागेल. कृषी विद्यापीठ ही तर संशोधन केंद्र आहे, परंतु आपल्या प्रत्येकाचं शेत हे देखील तितकंच संशोधनाचं क्षेत्र आहे. आपण पाहिलं की अनेक ठिकाणी अनेक जी पारंपरिक पिकं होती त्यामध्ये सातत्यानं बाजारामध्ये जो काही चढउतार होतो भावांमध्ये, त्याच्यानुसार त्यातल्या शेतकऱ्यांची जी काही परिस्थिती होती तर त्याच्यावरती आता आंतरपिकं घेणं किंवा आपल्या भागामध्ये जी पिकं येणार नाही असं वाटतं त्या पिकांच्या बाबतीत प्रयोगशील राहून ती पिकं आपल्याकडे येतील. भले मिलिंद पाटील साहेबांनी सांगितलं की जो काही मधमाशीचा सापळा आहे तो आपल्याकडे आहे त्या प्रकारे तो सुव्यवस्थित काम करणार नाही, तर मग आता त्यांनी जसं सांगितलं की ते संशोधन स्वतःही करतायत की काय बदल केले पाहिजे. त्याच पद्धतीनं आपण आंबा असेल, काजू असेल, ही जी आपली पारंपरिक पिकं आहेत, फळं आहेत, त्याच्यावरती अवलंबून न राहता मागे काही भागांमध्ये ऊस लागवड सुद्धा आपल्याकडे झाली आणि आता त्याच्यानंतर आपल्याही भागामध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र बऱ्याचपैकी वाढत आहे. राज्यामध्ये बांबूच्या संदर्भामध्ये आपण एक आदर्श घालून देऊ शकलो. पथदर्शी प्रकल्प जो काही आपल्याकडे झाला त्याच्यामुळे आपणही बांबू लागवडीमध्ये राज्यामध्ये आज खूप आघाडीवरती आहोत. आपल्यातले अनेक जण आज राज्यामध्ये बांबू संदर्भामध्ये सल्लागार मंडळी जे काय राज्यस्तरीय आहे, संजीव करपे साहेब वगैरे अशी मंडळी त्या ठिकाणी आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला ठीक आहे की पारंपरिक शेती ही आपल्याला सोडता पूर्णपणे येणार नाही, कारण किती झालं तरी शेतकरी हा जसं म्हणतात की लाखांचा पोशिंदा आहे. तर पारंपरिक शेती ही आपली जी काही लोकसंख्या आहे त्याची जी काही आवश्यक असलेली गरज आहे अन्न वस्त्र निवाऱ्यापैकी अन्नाची, ती पूर्ण करण्यासाठी तर ती आपल्याला करावीच लागेल. परंतु त्यामध्ये असलेलं प्रगत तंत्रज्ञान, जसं राऊत सरांनी सांगितलं की कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या जाती आलेल्या आहेत आणि त्यामुळे जे शिल्लक क्षेत्र आपलं राहतंय ते शिल्लक क्षेत्र तसंच पडीक न ठेवता तर त्याच्यामध्ये जर आपण नवनवीन प्रयोग करत गेलो, त्याच्यासाठी आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की माहितीचं महाजाल इतकं व्यापक झालेलं आहे की पूर्वी आपण कृषी विद्यापीठ असतील, कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा अन्य संस्था ज्या काही अशा होत्या त्याच्यावरती अवलंबून राहत होतो. परंतु या इंटरनेटमुळं जसं मिलिंद पाटील साहेबांनी सांगितलं युट्यूबवरती आपल्याला अनेक गोष्टी मिळतात. फक्त राणे सरांनी सांगितल्याप्रमाणे युट्यूबचे व्हिडिओ पाहत असताना सुद्धा आपण ते सावधानतेनं पाहणं गरजेचं आहे. कोणता व्हिडिओ फसवणूक करणारा असू शकतो आणि कोणता हा त्याच्यातला खरी माहिती देणारा आहे हे आपण आपल्या गुणग्राहकतेने सतत विवेकबुद्धीनं ठरवलं पाहिजे आणि मग त्याचा अवलंब आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.